राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे. भजन करायच्या ती मावशी घरातलं झाडून काढायचं ह्याचं त्याचं काम करायची. एक दिवस ती मावशी आजारी पडली आणि दुसऱ्या दिवशी कामालाच आली नाही. पण तिला एकुलता एक मुलगा होता. ती मावशी त्या पोराला म्हणाली, दादा काय आई, मी रोज राजवाड्यामध्ये कामाला जाते, मीराबाईच्या महालामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणी नसतं आणि मी कामाला जाते, आज माझी तब्येत ठीक नाही, एक काम करशील का? काय आई? एक काम कर, माझ्या जागेवर तू कामाला जा. तरुण तडफदार पोरग 16-17 वर्षाचं आईची आज्ञा मानली आणि मीराबाईच्या घरी कामाला गेलं. फार गोड आहे, लक्ष देऊ नका. मीराबाईच्या घरी कामाला गेल्याच्या नंतर त्यांनी घरामधलं सगळं काम वगैरे आटपलं. मीराबाई भजन करीत बसलेल्या होत्या. राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे. गोड चिंतन कानावरती पडलं आणि ते पोरग मीराबाईच्या बाजूला पाठीमागं बसलं आणि बसल्याच्या नंतर सारखं मीराबाईकडे बघू लागलं. मीराबाईकडे बघत होतं. मीराबाईचं सौंदर्य अप्रतिम होतं. मीराबाई सुंदर होत्या दिसायला आणि सुंदर असल्यामुळे ते सारखं मीराबाईकडे बघू लागलं. मीराबाईचं भजन संपलं. मीराबाईने कन्हैयाला हात जोडले, विना ठेवून दिला आणि पाठीमागून वळून बघितलं तर त्या घरातल्या सेवा करणाऱ्या मावशीचं तरुण तडफदार 16-17-18 वर्षाचं पोरग पाठीमागं बसलं आणि मीराबाईचं रूप बघून एवढं पागल झालं होतं, ते एवढं पागल झालं होतं की त्याला तिथून उठव वाटलं. मीराबाईकडे बघितलं, विसरून गेलं. तसंच उठलं आणि घरी गेलं. घरी गेल्यावर गेल्या आईला मिठी मारलं आणि आईला म्हणालं, आई काय रे, आतापर्यंत तुला जीवनामध्ये मी काहीच मागितलं नाही ना? हो रे राजा, मग मी आज तुला एक गोष्ट मागतो, मला देशील का? आई म्हणाली, अरे तुझ्यासाठीच मी कामधंदा करते, तुझ्यासाठी जीवन माझं खर्च केले, सगळं तुझ्यासाठीच करतोय मी, सांग काय पाहिजे तुला? त्याने सांगितलं, म्हणजे आई मला दुसरं तिसरं काही नको, मला फक्त मीराबाई संग लग्न करायचे, तेवढं माझी इच्छा पूर्ण कर. माझं बोलणं कळते? कोणाचा मुलगा? घरामध्ये भंगीन समाजामध्ये जन्माला आलेल्या त्या मावशीचा घर साफसफाई करणाऱ्या मावशीचा मुलगा एक दिवस कामाला गेला. मीराबाईला बघितलं आणि म्हणतो, आई बस, जीवनामध्ये मीराबाईसारखी पत्नी पाहिजे, मला लग्न करायचं तर मीराबाई संग करायचं, मला आता दुसरं जीवनात काही नको, पण काही झालं तरी चालेल, मला मीराबाई संग लग्न करायचं, तेवढं माझी इच्छा पूर्ण कर. त्याच्या आईने तोंड झोडून घेतलं. त्याची आई म्हणाली, बाळ्या अरे आपलं पाय बघून आतरून बघून तरी पाय पसंत, तुला काही वाटतं का? अरे कोण आहे मीराबाई? जिवंत ठेवणार नाही राजा आपल्याला. आपली लायकी काय, आपली उंची काय, आपला व्यवसाय काय, आपण काय करतो याचा विचार कर, आणि तू अपेक्षा काय करतो? त्याने सांगितलं, आई एक गोष्ट लक्षात ठेव, एक तर मीराबाईचं माझ्याचं लग्नाचं बोलणं कर, मीराबाई संग लग्न करतो, नाहीतर मी जिवंत राहत नाही. शेवटी माय आहे हो, शेवटी माय आहे. काही केलं तरी आईचं सगळं जीवन महाराज मुलासाठी असतं, संपूर्ण जीवन आईवडील मुलासाठी खर्च करतात. ते म्हणाले, आता जर मुलगाच मरत असेल तर मी जिवंत राहून करू काय? मी जिवंत राहून करू काय? बरेच लेकरं महाराज मायबापाला ब्लॅकमेल करतात. दादा नीट लक्ष करा, बरेच लेकरं, आमच्या इकडे घडलेली घटना आहे. एक पोरग आईला आणि बापाला म्हणालं, मला गाडी घ्यायची नवीन, मला गाडी घेऊन द्या, नाहीतर मी जीव देतो.
गरीब परिस्थिती घरची, महाराज गरीब परिस्थिती हो, शेत 2-3 एकर कष्ट करून खाणारी माणसं, पोरांनी ब्लॅकमेल केलं मला गाडी घ्यायची, नाहीतर नाही घेऊन दिलं तर मी जिवंत मरून जातो, जीवित राहत नाही. आईवडिलांनी शेवटी 1 एकरवर जमीन विकली, 1 एकरवर जमीन विकली, पण त्या पोराला गाडी घेऊन दिली. आईवडील शेवटचं टोक एवढंच विचार करतात, ज्यांना जन्माला घातलं त्यांच्यासाठी नाही तर आपलं जीवन काय करायचं आहे. मीराबाई म्हणाल्या ठीक आहे बेटा, तुला लग्नच करायचं आहे ना, मी मीराबाईशी बोलते. आणि मग त्या मावशी मीराबाईच्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी आल्या, पण आल्याच्या नंतर काही बोलायला तयार नाही. विठाला विठाला बराच वेळा झाला तरी ती मावशी बोलायला तयार नाही. मीराबाईने त्या मावशीकडे बघितलं. मीराबाई विचार करतात ही मावशी रोज बोलते, रोज जवळ येते, आज का बोलायला तयार नाही असा विचार केला. मीराबाईचं भजन संपलं आणि मीराबाई मावशीकडे गेल्या. मावशी, ओ मावशी. काय बाईसाहेब? म्हणे तुम्ही रोज बोलता, रोज जवळ येता, आज का बोलत नाही? तुमच्या चेहऱ्यावरती उदासीनता दिसते, तुम्ही नाराज दिसता, तुमच्या मनात काहीतरी खेळ दिसतोय मला. मॉनिटरचा आवाज दिली दादा. तुमच्या मनामध्ये काहीतरी खेद दिसतोय. त्या मावशीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती मावशी रडून म्हणाली मीराबाई काय सांगू तुम्हाला? म्हणे काय झालं सांगत? म्हणे काय सांगू, काय नेमकं तुम्हाला? एक वाक्य सांगू, मोठी माणसं खरंच मोठी असतात महाराज. मोठी माणसं उगाच मोठी झालेली नसतात. मोठी माणसं ती असतात ज्यांचं मन मोठं असतं. विनाकारण माणसं मोठी होत नाही. कंजूस माणसं, संकोचित माणसं जीवनात कधीच मोठं होत नसतात. एक शायरी खूप गोड आहे. किसी को दिल में बिठाना हो तो दिल बड़ा कीजिए, किसी को दिल में बिठाना हो तो दिल बड़ा कीजिए, और किसी के दिल में बैठना हो तो आप छोटे हो जाइए. विठाला विठाला मन मोठं असणं गरजेचं असतं महाराज. मोठे माणसं उगाच मोठे होत नाही, तर त्यांचं मन मोठं असतं. मीराबाई खरंच मोठे मनाच्या. मीराबाई म्हणाल्या मावशी काही पण असू द्या, मला फक्त सांगा, मी तुमचं दुःख दूर करतो. मावशीनं विचार केला, नाही सांगावं, नाही बोलावं तर पोरग मरते, आणि बोलावं तर राजाची मुलगी आहे, उद्या आपलं दोघांची काय अवस्था होईल, सुळावर राजा देईल काही सांगता येत नाही. मावशीने भीत मीराबाईला सांगितलं. म्हणजे मीराबाई काय म्हणे, काल माझा मुलगा कामाला आला. म्हणजे हो. तो तुम्ही भजन करीत बसल्या होत्या? हो. तो तुमच्या पाठीमागे बसला होता, तुमच्याकडे बघितलं आणि तो तुमच्यावरती एवढा मोहित झाला की तो म्हणतोय मला लग्न करायचं तर मीराबाई संग करायचं, अन्यथा मी जिवंत राहणार नाही. आता मला सांगा, एखाद्या कामगार घरातल्या बाईने जर असं तुमच्या घरात आल्यानंतर तुमच्या घरातल्या जर मुलीला असं म्हटलं तर तुम्ही काय कराल? पाया पडाल? मग काय कराल? तुम्ही काय बोलाल याचं काय भान राहील? तुम्ही म्हणाल तुमची उंची काय, तुमची लेवल काय, तुमची भानगड काय, अरे तुम्ही बोलता काय? मीराबाई हसल्या. रासे सर, मीराबाई हसल्या आणि मीराबाई काय म्हणाल्या माहिती आहे का? मीराबाई म्हणाल्या मावशी बस एवढंच, बस एवढंच, लग्न करतोय म्हणतो ना माझ्या संग तो, बस एवढंच ना. अरे मग याच्यात रडायसारखं काय कारण आहे? जीव द्यायचं काय कारण आहे? मी तयार आहे लग्न करण्यासाठी, त्याला बोलून आणा. मीराबाईने सांगितल्याबरोबर ते मावशी महाराज एवढे आनंदात आले, एवढे आनंदात आले, डायरेक्ट कामधंदा सोडून घरी निघून गेले. आणि घरी गेल्या गेल्या म्हणाली बाळ्या, ए बाळ्या, काय आई तू लग्न करतो म्हणाला ना. आता लग्न म्हणल्यावर कोणाला आनंद वाटणार नाही महाराज? लग्न म्हणल्यावर प्रत्येकाला आनंदच वाटतो, आहे का नाही? आहे का नाही? सगळ्यालाच आनंद वाटतो. लग्न त्याच दिवशी आनंद वाटतो, नंतर त्याचे हाल विचारू नका तुम्ही. त्याच्यानंतरचे हाल विचारू नका, फार अवघड आहे महाराज. तुम्हाला सगळ्याला चांगला अनुभव आहे, आता ते सांगत नाही. लग्न करतो ना, हां ठीक आहे, एक काम कर, चल माझ्या संग. मीराबाईने तुला बोलवलं. मावशीसोबत त्याचा मुलगा आला. मीराबाईने त्याच्याकडे बघितलं आणि मीराबाई म्हणाल्या का रे दाद्या? हा काय बाईसाहेब, लग्न करायचे माझ्या संग? हो ना ताई, मला तुमच्यावरती माझं मन गेलं, तुमच्या संग लग्न करायचे. मीराबाई म्हणाल्या
आजपासून 7व्या दिवशी संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती तुझ्या संग लग्न करते. ऐकताय तुम्ही सगळे? आजपासून 7व्या दिवशी संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती मी तुझ्या संग लग्न करते, पण माझी एक अट आहे. तो म्हणला, मीराबाई तुम्ही जर माझ्या संग लग्न करीत असाल तर एक काय 100 अटी मान्य करतो मी. 100 नाही 1000 अटी मान्य करतो तुम्ही माझ्या संग लग्न करीत असाल तर. मीराबाईंनी सांगितलं 100 नको 1000 नको, फक्त एक अट मान्य कर, बस तेवढंच कर, दुसरं काही करू नको. म्हणलं ठीक आहे सांगा काय अट आहे. भगवान मीराबाई काय केलं, घरामध्ये गेल्या. महाराज देवघरामध्ये लड्डू गोपालजी होते. अशी सुंदर मूर्ती होती. छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय, त्याची मुठी एवढी कमर, सफरचंदासारखे गाल, चाफ्याच्या फुलासारखे नेत्र, अनेक भुंग्याने एकत्रित येऊन बसाव्याचे काळे कुरळे केस, बिंबापलासारखे ओष्ठ. आणि महाराज ते सुंदर अशी लड्डू गोपालजीची मूर्ती उचलली, हातामध्ये मीराबाईने आणली आणि त्याच्या समोर धरली. दाद्या काय मग लग्न करायचं नाही माझ्या संग? तो म्हणला हो. एक काम कर, ही कृष्णमूर्ती घे. घेतली हातामध्ये. काय करू? ही कृष्णमूर्ती घे. समोर पिंपळाचं झाड दिसतंय बघ. हा ठीक आहे. काय करू? काही नाही, ही मूर्ती घेऊन त्या झाडाखाली बस. बसतो. एक काम कर, आजपासून 7 दिवस फक्त आणि फक्त या कृष्णाच्या मूर्तीकडे बघायचं आणि 7 दिवस फक्त एवढंच म्हणायचं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण बोला बोला सर्वांनी बोला. कोणी हात वरती करा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ओ हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. ओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बस एवढंच फक्त जप करायचं. तू म्हणला एवढंच? ते म्हणली एवढंच कर आधी, बाकीचं. आणि एवढं जर केलं, आजपासून 7व्या दिवशी संध्याकाळी गोरोज मुहूर्तावरती तुझं आणि माझं लग्न थाटामध्ये बँड बाजा, वराडी, शिरसगाववरून बोलू आपण, काय गरज करायचं काम नाही. सगळ्यांना बोलून घेते, बँड बाजा लावते, तुझ्यासाठी घोडा आणते आणि आजपासून बासिंग बांधून बसते. 7व्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता बरोबर तुझ्याकडे येते मी लग्न करायला. तर म्हणलं झालं, ठरलं आपलं. कृष्णाची मूर्ती घेतली, पिंपळाच्या झाडाखाली गेला आणि झाडाखाली जाऊन बसला. कन्हैयाच्या पुढे नेऊन ठेवलं, मूर्तीला लाड्डू गोपालजीला पुढे ठेवलं आणि त्याच्याकडे बघू लागला. एक वाक्य सांगू, हा बाबा लईच खोडकर आहे. कोण? हे लड्डू गोपालजी फार खोडकर आहे महाराज, फार चतुर आहे, फार नाटकी आहे. खेळतो येण्याची खेळावा. हो, कधी कोणाला वेडे लावेल सांगता येत नाही महाराज, कधी कोणाला मोहित करेल सांगता येत नाही. त्याच्याकडे बघत बसला आणि मुखामध्ये चिंतन एकच, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. भजन करीत बसला. पहिला दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा चालू झालं. पण मीराबाईने सांगितलं होतं, 7 दिवसामध्ये कृष्ण सोडून दुसरं कोणीही ध्यानात येता कामा नाही. मुखाने भजन आणि 7 दिवसात कृष्ण सोडून दुसरं कोणी ध्यानात येता कामा नाही. त्याला माहीत होतं 7व्या दिवशी मीराबाई लग्न करणार आहे, कशाला ध्यानात एवढं येतं. मीराबाई म्हणल्या, मला कळते बरं का, दुसरं कोणी ध्यानात आलं तर. तुझ्या कोणी जरी ध्यानात आलं तर मला बरोबर कळतं, लग्न कॅन्सल. तो म्हणला, अजिबात दुसरं कुणाला येऊ देत
नाही. पहिला दिवस संपला, ऐकताय ना तुम्ही? हा, मग ठीक आहे. दुसरा दिवस सुरू झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तिसरा दिवस संपला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. चौथ्या दिवशी दिवस उजळला आणि चौथ्या दिवशीचं भजन सुरू झालं आणि महाराज अष्टसात्विक भाव निर्माण झाले. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप. हो हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. अष्टसात्विक भाव निर्माण झाले. ऐका ऐका फार गोडे. कंठ दाटून आला, अंग रोमांचित झालं, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि आता कृष्णाशिवाय दुसरं कोणी ध्यानात यायला तयार नाही. चिंतने चिंतने तद्रूपता, ज्याचं चिंतन केलं त्याचं स्वरूप प्राप्त होतं. कृष्णाशिवाय दुसरं कोणी दिसायला तयार नाही. आणि चौथा दिवस संपला, पाचवा दिवस सुरू झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सहावा दिवस सुरू झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सातवा दिवस सुरू झाला आणि आता मात्र त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या, अंग रोमांचित झालं, कंठ दाटून आला, शरीरावरती पुलक निर्माण झाली आणि महाराज आता कृष्ण सोडून दुसरं कुणाचं ध्यान व्हायला तयार नाही. सहाव्या दिवशी संध्याकाळी मीराबाई हातामध्ये महाराज काय ते कपडाला बांधतात ना, बाशिंग बांधून आल्या संध्याकाळी 6 वाजता आणि त्याच्या जवळ जाऊन उभं राहिल्या आणि त्याला म्हणाल्या, बाळू ए बाळू. बघायला तयार नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अरे बाळू मी आले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अरे जरा मागं फिरून बघ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गेली जवळ मीराबाई, त्याला हात लावला. ए बाळू ए बाळू. मागं फिरून बघितलं. मी तो म्हणला, कोण तुम्ही? काय म्हणला, कोण तुम्ही? मीराबाई म्हणाले, मला ओळखत नाही. अरे मी मीराबाई लग्न करायला तयार झाला होता ना, नाही तर जीव देतो म्हणलात ना, ती मीराबाई राजाची कन्या मी. तो म्हणला, मी तुम्हाला ओळखत नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अरे मला ओळखत नाही. म्हणले, तो काय म्हणला माहितीये का, मी तुम्हालाच नाही, मी कोण हे मलाच ओळखत नाही. लाली मेरे लाल की, जित देखूं तित लाल, लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. देव पहावयासे गेलो, तेथे देव जिवून ठेलो,
आता तुम्हाला ओळखायचं लांब राहिलं मीराबाई, मी कोण आहे मी स्वतःला ओळखत नाही. का? त्याच्या अंतःकरणातला काम कशाने गेला, त्याच्या अंतःकरणातला क्रोध कशाने गेला, त्याच्या अंतःकरणातला मोह कशाने गेला, त्याच्या अंतःकरणातली माया कशाने गेली, त्याच्या अंतःकरणातला लोभ कशाने गेला. त्याचं कारण आहे कंठी धरिला कृष्ण म्हणी. मग काय